हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय अनदर मिनी ब्लॉग. तर नाशिक रोड स्टेशनला मी उतरले आणि पप्पा मला घेण्यासाठी आलेले होते. आणि नाशिक रोड स्टेशनला उतरल्यानंतर त्या रिक्षावाले इतके हे बोलतात की इकडे जायचं का तिकडे जायचं का, हे बघून तर मला खूप हसू आलं, कारण एक रील व्हायरल झालेली. मग पप्पा मला घ्यायला आले. मग आम्ही नाशिक रोडचं वन ऑफ द मोस्ट फेमस क्वालिटी स्वीट इथे गेलो. तिथून मस्त गरम समोसे घेतले आणि इकडे जिलेबी करत होते दादा, तेही जिलेबी आम्ही घेतली आणि घरी आलो. मम्मीने मस्त मेथीची भाजी केलेली होती आणि मम्मीला मी गुलाबजाम सांगितले होते करण्यासाठी, तर मम्मीने गुलाबजामही केलेले होते. मस्त ते गुलाबजाम खाल्ले आणि त्यानंतर आम्ही गेलो लॉन्स बघण्यासाठी बहिणीच्या लग्नासाठी. तर बरेच लॉन्स आम्ही बघितले आणि जसे जसे त्यांच्या ॲम्युनिटीज होत्या तसे लॉन्सचे पैसेही वाढत होते. तर हा एक त्यातला लॉन्स खूप मस्त होता आणि 1000 लोकांनी एवढी कॅपॅसिटी त्यात होती. मग म्हटलं अजून थोडं एक्सप्लोअर करू, तर पुढे नवीन बँक्वेट हॉलमध्ये गेलो आणि तो हॉल खूपच सुंदर होता. आणि हे सुंदर बघून माझे मम्मी पप्पाने मस्त एक डान्सची स्टेपही करून दिली. आणि लॉन्स खूप सुंदर होता आणि त्याच्या ॲम्युनिटीज खूप मस्त होत्या आणि पैसे देखील खूपच मस्त होते. मग हे पण कॅन्सल करून पुढे गेलो. नेक्स्ट होता मॅजेस्टिक पॅलेस म्हणून होता, तर तिकडे बघण्यासाठी गेलो होतो. तो खूपच सुंदर होता आणि एकदम त्याच्या ज्या सर्व ॲम्युनिटीज आहेत त्या पूर्ण प्रॉपर होत्या. पण आम्ही घरी आल्यानंतरून विचार केला तर आमचा जो लॉन्स आहे वन ऑफ द मोस्ट फेमस, त्यात तिथेच गेलो. घरी आलो, तोच फिक्स केला. मम्मीने चहा केला मस्त आणि रात्री मस्त काढा पिऊन मी झोपले. कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करा.